नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण विम्याच्या सामाजिक दृष्टीने जे काही विम्याचं महत्त्व आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून विम्याची जी काही व्याप्ती आहे त्या व्याप्तीचे मुद्दे, सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विम्याचं असलेलं महत्त्व या बाबी या लेक्चरमधून अधोरेखित करणार आहोत. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विम्याचं महत्त्व आपण लक्षात घेतलं तर आपल्याला त्या विम्याच्या सामाजिक दृष्टीने असलेल्या महत्त्वाचा मुद्द्यांचा थोडक्यात या ठिकाणी आढावा घेतो. समाजाच्या दृष्टीने विमा हा इतका महत्त्वाचा असतो की विम्यामध्ये एक वेगळी ताकद असल्याचे आपल्याला दिसून येते. मग समाजाच्या दृष्टीने विम्याला अनन्यसाधारण आज महत्त्व प्राप्त झाले आहे. विमा हे सामाजिक सुरक्षितता मिळवून देणारे एक महत्त्वाचं साधन बनलेलं आहे. मग या साधनाचा विचार जर आपण केला तर कोणकोणत्या अनुषंगाने कशावरून विमा हे महत्त्वाचं साधन बनलंय तर त्याचा विचार करताना आपल्याला काही प्रमुख मुद्दे या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात घ्यावे लागतात. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की मानवी हक्क सनदेतील जे काही हक्क आहेत ते हक्क या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 1948च्या मालकी हक्क जी काही सनद होती त्या सनदेनुसार प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबासाठी अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत, सामाजिक सेवा मिळवण्याचा हक्क आहे. तसेच बेरोजगारी, आजारपण, अपंगत्व, वैधव्य इत्यादी बाबतीत की ज्याच्या नियंत्रणासहित कारणामुळे निर्माण झालेले आहेत. मग यामध्ये बेरोजगारी असेल, आजारपण असेल याही बाबींचा समावेश होत असतो. यामुळे या सर्व घटकांपासून जर सुरक्षितता मिळवायचा हक्क त्या व्यक्तीला असतो. असे हक्क आणि सुरक्षितता देण्याची जबाबदारी कोणाची असते? ती शासनाची असते. परंतु आयुर्विमा व्यवसायामुळे हे शासनावरील पर्यायाने सामाजिक जबाबदारीचा बोजा हा कमी झाला आणि हा विमा क्षेत्रावर वाढलेला आहे. या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा भाग असा की सामाजिक सुरक्षितता निधी जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 41 मध्ये सामाजिक सुरक्षिततेबाबतचा उल्लेख आपल्याला आढळतो. मग भारत सरकारने दिलेल्या निर्देशानुसार भारतीय आयुर्विमा महामंडळाने सामाजिक सुरक्षा निधी तयार केला आहे. समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत त्यांना विम्याचा लाभ देण्यासाठी या निधीचा काय होतो? उपयोग होतो. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विणी कामगार, वीटभट्टी, बांधकाम क्षेत्रातील मजूर, शेतकरी, रिक्षा चालक यासारख्या असंघटित कामगारांसाठी हा विशेष योजनाही तयार केली आहे. त्यामध्ये जनश्री विमा योजना असेल, त्यामध्ये कृषी श्रमिक सामाजिक सुरक्षा योजना असेल, सामाजिक सुरक्षा गट विमा योजना असेल, यासारख्या अनेक योजनांचा या विमा क्षेत्रातील सहकार्यावर काय होतो? विमा क्षेत्रातील योजनांचा उल्लेख त्या ठिकाणी आपण करू शकतो. इथे जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर सामाजिक सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण ग्रामीण व सामाजिक क्षेत्रामध्ये ठराविक प्रमाणात काम करण्याचे बंधन खाजगी विमा कंपन्यांवर देखील घातले आहे. कारण की आजकाल आपण एक बाब बघतोय की महात्मा गांधींनी नारा दिला होता की खेड्याकडे चला. आज सर्वकषपणे 21व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपण काही अंशी ती कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट खेड्याकडे चला ही कन्सेप्ट अंगीकारताना दिसतो. आपण प्रत्येक गोष्टीसाठी खेड्याकडे येतोय. आपण मेट्रो सिटीमध्ये दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहून आपण आपल्याला विकेंड घालण्यासाठी आपण पुढे कुठे येतोय? खेड्याकडे येतोय, ग्रामीण भागामध्ये येतोय. मग हे होत असताना आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं असतं. सर्वांच्या वाहतुकीची काळजी घेणं महत्वाचं असतं. कौटुंबिक देखरेख महत्वाचं असतं. आयुर्विमा हा महत्वाचा असतो. म्हणून आपण या दृष्टीने विचार केला पाहिजे की आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणावर आहे? ही विम्यावर आहे. मग विमा आणखी एक महत्वाचं काम करतो. सामाजिक दृष्ट्या तुमचे सामाजिक स्वास्थ्य नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो. विम्यामुळे वैयक्तिक, उद्योग, व्यापार, कारखाने, मालमत्ता या सर्व घटकांना सुरक्षितता तर प्राप्त झालेली आहे,
आकस्मिक संकटामुळे संपत्तीचे झालेले नुकसान विमा कंपनी भरून देत असते. त्यामुळे व्यवसाय बंद पडण्याचा धोका काय होतो, मावळतो. तसंच उद्योग व्यवसायातील अपघातामुळे कामगारांना, कुटुंबांना, कुटुंबातील कर्त्यांना, व्यक्तींना अपंगत्व जर आला असेल किंवा मृत्यू जर आला असेल तर ह्याच्या व्यक्तींना आर्थिक सुरक्षा देण्याचं काम हा विमा करतो. सामाजिक विम्याद्वारे बेरोजगार, अपंग व्यक्ती जे आहेत त्यांचे प्रश्न सुटण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना मदत केली जाते. त्याचबरोबर सामाजिक मालमत्तेचं रक्षण या ठिकाणी होताना दिसत असतं. मग ज्येष्ठांची काळजी असेल, वृद्धांची काळजी असेल, त्याचबरोबर लहान बालकांची काळजी असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी असेल, या सर्व बाबी अतिशय चांगल्या पद्धतीने या विमा या घटकाच्या माध्यमातून होत असतात. या विमा हा मुळामध्ये आपण म्हणतोय की विमा हा सामाजिक घटक आहे. विमा हा ज्येष्ठांची तर काळजी घेतोय, त्याचबरोबर विमा हा अपघाती मृत्यू जर आला तर त्या अपघाती मृत्यू आल्यानंतर आपण विम्याच्या अनुषंगाने, विम्यामुळे आपण आपले जीव वाचवू शकतो. त्याचबरोबर आपल्या वाहनाचं होणारं जे काही नुकसान आहे ते नुकसान सुद्धा आपण भरून काढू शकतो. अशा प्रकारची सामाजिक जाणीव, ही सामाजिक देखरेख ही विम्याच्या माध्यमातून होत असते. परंतु ती कधी होईल, जर तुम्ही एखाद्या कंपनीचा तुमच्या वाहनावर उभा काढला असेल तरच तुम्ही तुमच्या अपघात झाल्यानंतर तुम्हाला सुरक्षितरित्या तुमचा सगळा ट्रीटमेंटचा त्या प्रमाणानुसारचा जो काही खर्च आहे तो खर्च विमा कंपनी करू शकते. आपला या ठिकाणचा असा हा गाभा घातला. त्यानंतर पुढचा महत्वाचा आहे की आत्मविश्वासात वाढ होते. आत्मविश्वासात वाढ होते म्हणजे काय, की विम्यामुळे आपण आपल्या चालीरीती प्रामाणिकपणे आणि बिनधास्तपणे जगत असतो. आपण प्रवास बिनधास्तपणे करतोय, आपण आपल्या आरोग्याची काळजी बिनधास्तपणे घेतोय, आपण आपला व्यवसाय बिनधास्तपणे चालवतोय. म्हणजे आपल्याला भविष्यात होणाऱ्या धोक्याची जबाबदारी आपण त्या कंपनीवर टाकलेली असते. याचा अर्थ असा की आपण आपलं भविष्य विम्याच्या दृष्टिकोनातून सिक्युअर केलेलं असतं. म्हणून आपल्यामधला आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढून आपण काय करू शकतो की आपण विविध आत्मविश्वास वाढल्यामुळे आपण आपल्या भविष्यातील काम करण्यासाठी, भविष्यामध्ये आपलं कार्य जे हाती घेतले ते करण्यासाठी अधिक जोमाने काय होतो, आपण आपल्यामध्ये प्रगती करीत असतो आणि आपल्या चांगल्या रस्त्याला, आपण आपल्या आयुष्याच्या चांगल्या वळणावर आपण पोहोचण्यास काय करत असतो, स्वतःला मदत करीत असतो. त्यानंतर आहे जोखमीचे वाटप. रिस्क डिस्ट्रीब्युशन हा फार महत्वाचा भाग आहे. रिस्क डिस्ट्रीब्युशन किंवा रिस्क डायव्हर्सिफिकेशन, आपल्या आयुष्यात, आपल्या व्यवसायात होणारा धोका हा विभागला गेला पाहिजे, याची खबरदारी हा विमा घेत असतो. मग विमा ही एक सामाजिक योजना आहे असं आपण पाहिलेलं आहे. मग विमा जोखीम अथवा संकट टाळत नाही, तर जोखमीचे विभाजन करतो. कमीत कमी संकट, कमीत कमी नुकसान कसं होईल याची खबरदारी विमा घेतो. आपला जीव परत देत नाही, पण आपल्यानंतर आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा कोण असतो, तो विमा असतो, असं या ठिकाणी आपण नमूद करू शकतो. म्हणून विमा कंपन्याकडे जमा झालेल्या निधीतून हे सगळं विमा कंपनी करत असते. विमा कंपन्या आपल्या स्वतःच्या खिशातून पैसा टाकत नाहीत, हेही आपण आधीच पाहिलेलं आहे. कारण की विमा कंपन्या जमा झालेला पैसा हा विविध ठिकाणी गुंतवतात. त्या गुंतवणुकीतून त्या पैशाची जे काही पैशाचा पुढे जो काही त्याचं प्रमाण वाढतं त्या प्रमाणानुसार ते निकष लावतात आणि त्या निकषानुसार नुकसान भरपाईचा सुद्धा निकष लावला जातो. म्हणून प्रत्यक्ष नुकसान ज्यांचं झालेलं आहे त्यांनाच विमा कंपन्या काय करतात, मदत करतात. सर्व विमा घेणाऱ्या लोकांना, विमा ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना त्या चॅरिटी करत नाही किंवा तो जुगार नाही, हेही आपण पाहिलेलं आहे. हे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून विमा आज पुढे येताना दिसत आहे. वाहतूक सेवेचा सुद्धा विमा क्षेत्राने काय केलेला आहे, विकास केलेला आहे. वेगवेगळ्या सेवा देत आहे. विमा क्षेत्र वेगवेगळ्या सेवांची निर्मिती करण्यास सुद्धा अग्रेसर आहे. त्याचबरोबर विमा क्षेत्र आज तुम्ही बघत असाल की विमा क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी जितकी वाहतूक महत्वाची आहे, जितका ट्रान्सपोर्ट व्यवस्था महत्वाची आहे, जितकं उद्योग महत्वाचा आहे, तितकंच महत्वाचं काय असेल तर ते आहे त्यासाठी दिलं जाणारं ट्रेनिंग. मग आपण विमान वाहतूक पाहिली, सागरी वाहतूक पाहिली, रस्ते वाहतूक पाहिली. या दृष्टीने ज्ञान मिळून, या दृष्टीची माहिती मिळून या क्षेत्रात काम करण्यासाठी आपण जास्तीत जास्त शाश्वत आणि जास्तीत जास्त प्रगत आणि सुधारित असलेलं, नॉलेज असलेलं मनुष्यबळ तयार करण्याची गरज विमा कंपनीने लक्षात घेतली. म्हणून आज आपण पाहतोय की
इन्शुरन्स कंपन्या या आपल्याला हवा असलेलं जे काही मनुष्यबळ आहे, कर्मचारी वर्ग आहे, ते कसा असावा याचे कोर्सेस डिझाईन करतात. त्या कोर्सेस एज्युकेशन सुद्धा या विमा कंपन्या देत असतात. म्हणून विमा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती सुद्धा तितक्या प्रगल्भ असल्या पाहिजेत, त्याला तितकी जाणीव असली पाहिजे, जेणेकरून ते सगळे कायदे नियम त्या व्यक्तीला माहीत झालेले असले पाहिजेत. या हिशोबाने विमा कंपन्या आपलं असं शिक्षण देत असतात, ज्या शिक्षणातून लाभ घेऊन पुढे कर्मचारी वर्ग त्या विमा कंपनीमध्ये कार्यरत असतो. या सर्व सामाजिक जबाबदाऱ्या, सामाजिक भान, सामाजिक उत्तरदायित्व आज विमा कंपन्या पार पाडताना आपल्याला दिसत असतात. बरोबर विमा कंपन्या आणखी एक महत्वाचं काम करतात, त्या म्हणजे ग्रह टंचाईवर विमा कंपन्या मात करतात. आज आपण पाहतोय की दिलेलं कर्ज सुरक्षित येत नाही. दिलेलं कर्ज सुरक्षित जर यायचं असेल तर बँका ग्रह कर्ज देताना ते ग्रह कर्ज सुरक्षित कसं राहील याचाही विचार करत असतात. मग आपल्या घरावर जर नैसर्गिक संकट कोसळलं तर त्या नैसर्गिक संकट कोसळल्यानंतर आपण जर त्याचा विमा काढला असेल तर त्या नुकसानीची भरपाई करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची असते? त्या विमा कंपनीची असते. म्हणून विमा कंपन्या आज ग्रह टंचाईवर सुद्धा मात करताना दिसून येतात. त्याचबरोबर विमा कंपन्या ह्या किंवा विमा हा दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना अतिशय समर्पक आणि अतिशय पूरकपणे मदत करत असतात. आपण पाहतोय की भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीचे प्रमाण खूप जास्त आहे. प्रामुख्याने यामध्ये अल्पभूधारक, भूमिहीन, मजूर, हमाल, मोलमजुरी करणारे, लहान व्यावसायिक इत्यादींचा समावेश होतो. विमा हप्ता भरण्याची जी काही कुवत त्यांच्याकडे नसते, त्यामुळे हा वर्ग विमा संरक्षणापासून काय होतो? वंचित राहतो. या घटकाला विमा संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारला करावी लागते. त्यासाठी भरावे लागणारे विमा हप्ते शासन व विमा कंपन्या सामाजिक सुरक्षा निधीतून भरत असतात. म्हणून दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारे जे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा विम्याचं कवच मिळत असतं. आपण पाहतोय की पंतप्रधान विमा योजना असेल, त्यासारख्या अनेक बाबी छोट्या मोठ्या प्रीमियमच्या अगदी 10 रुपयापासून 20 रुपयापासून 50 रुपयापासून 100 रुपयापासूनचा वार्षिक प्रीमियम देऊन ह्या कंपन्या आणि सरकार हे त्या तळागाळातील लोकांना, दारिद्र्य रेषेखालील लोकांना विम्याचं कवच पुरवून देत असतात. या दृष्टीने विमा ही सरकारची या लोकांचं जे काही संरक्षण करण्याची जी काही जबाबदारी आहे, उत्तरदायित्व जे आहे ते सरकारचं असतं. त्या सरकारच्या उत्तरदायित्वाला मदत म्हणून किंवा त्यांच्यासोबत सामाजिक कार्य म्हणून विमा सुद्धा आपल्या संचित निधीतून या लोकांची जी काही विम्याची घेण्याची कुवत नसताना सुद्धा त्यांना आयुष्य जगण्यासाठी विविध क्षेत्रातील संरक्षण प्रदान करते. म्हणून विमा ही एक सामाजिक उत्तरदायित्वातला महत्वाचा गाभा घटक आहे असं आपण म्हणू शकतो. आज या लेक्चरमध्ये आपण सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टीने, सामाजिक सेवेच्या दृष्टीने, सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने विमा कसा महत्वाचा आहे, त्याची व्याप्ती काय काय आहे या बाबीवर लक्ष केंद्रित केलं. या लेक्चरमध्ये अनेक घटकांना, अनेक मुद्द्यांवर आपण फोकस केलं. हे फोकस करत असताना एक बाब या ठिकाणी महत्वाची असते की विमा हा आपल्या आयुष्यामध्ये तितकाच महत्वाचा असतो जितका आपल्या आयुष्यामध्ये दर सेकंदाला श्वास घेत असतो. कारण आपल्या आयुष्याची जबाबदारी घेणारा आज महत्वाचा घटक म्हणून विमा अस्तित्वात आलेला आपल्याला दिसतो. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.